साडीचा मेन रोल करते ब्लाऊज तुम्ही परफेक्ट शिवलं तर तुम्ही साडी कोणतीही महागाची स्वस्ती असो, तुमच्या ब्लाऊज परफेक्ट शिवलं नसेल तर तुमची साडीही उठून दिसणार नाही ब्लाऊज शिवाय. तर म्हणून तुम्ही ब्लाऊज हे परफेक्ट शिवलं पाहिजे. आता राहिला प्रश्न तुम्ही जाड असेल तर जाडमध्ये कशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज शिवलं पाहिजे जेणेकरून तुम्ही स्लिम दिसणार, बारीक दिसणार मदत होईल. तर नमस्कार मंडळी, तुम्ही कशा आहेत? आय होप तुम्ही सर्व ग्रेटच आहात. तुमच्यासाठी घेऊन आले मी सुंदर असा व्हिडिओ सुरू करायच्या आधी माझ्या चॅनल नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी मिळत जाईल. तर जास्त बडबड न करता चला सुरू करूया व्हिडिओ. लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट आहे ब्लाऊजचा गळा. तुम्ही योग्य गळाची निवड केली तर तुम्ही नक्की स्लिम दिसणार. तर कशा प्रकारे तुम्ही समोरचा गळा थोडा डीप वी शिवू शकता, चौकनी गळा शिवू शकता. मग तुम्हाला स्टँडर्ड लुक द्यायचा असेल, रिच लुक द्यायचा असेल, तुम्ही बोटनिक गळा पण शिवू शकता, जेणेकरून तुम्ही स्लिम दिसण्यात मदत होईल. आणि तुम्हाला मागचा गळा पण तुम्ही आता समोरचा गळ्याचा झाला, आता मागचा गळा कसा शिवायचा? मागचा गळा ब्लाऊजचा तुम्हाला सांगते की तुम्ही जास्त डीप नको ठेवा. का बरं? कारण की तुमची चरबी ही जास्त, मागचा भाग हा जास्त दिसतो. त्याच्यामुळे तुम्ही डीप ठेवला तर तुम्ही आणखी लठ्ठ दिसाल, आणखी जाड दिसाल. आणि तो मागचा गळा मी तुम्हाला एका साईडने दाखवेल की जो गळा आहे ना, मागचा गळा तुम्ही खूप स्मॉल पट्टी ठेवली, तर स्मॉल पट्टी ठेवली तर काय होते की आपला पाठचा भाग हा जास्त विजिबल होतात आणि आम्ही आणखी जास्त लठ्ठ दिसू. तर तशा प्रकारे आणि कमरेचा पण भाग हा विजिबल होतात आणि कमरेचा भाग आपल्याला, आपण लठ्ठ राहिलं तर आपली कमरेचा भाग पण जास्त दिसतो. कमरे तुम्हाला सांगते की तुम्ही जास्त डीप गळा पण नको ठेवा आणि स्मॉल गळा पण नाही, मीडियम साईजचा डीप गळा ठेवू शकता आणि छान दिसते. आणि तुम्हाला राहिला प्रश्न की तुम्ही पॅक गळा पण, मागचा गळा पण स्टायलिश दिसतात, पॅक गळा पण तुम्ही ठेवू शकता. पॅक गळ्यामध्ये पैठणीमध्ये पण पॅक गळा ठेवू शकता, कारण पैठणी साडीवर तुम्ही डिझाईन येतात, म्हणजे त्याला वर्क वगैरे येतात. तर तुम्ही छान असा मागच्या गळ्यामध्ये नेट पण फॅब्रिक लावू शकता, जेणेकरून तुमचा ब्लाऊज उठून दिसेल आणि चार चौकामध्ये नक्कीच उठून दिसाल तुम्ही पण. तर अशा प्रकारे ब्लाऊजचा गळा आणि समोरचा गळा अशा प्रकारे शिवा आणि मागचा गळा पण. नेक्स्ट आहे बाया कशा असाव्या. आता जाड स्त्रियांनी कशा प्रकारे बाया शिवल्या पाहिजे, मी तर सांगते की अवॉइड कोणत्या करायच्या बाया, स्लीव कोणत्या अवॉइड करायचा? स्लीवलेस, मेगा स्लीव. म्हणजे का बरं? कारण की आपली दंड हे जास्त होतात जाड स्त्रियांसाठी. तर दंड हे जास्त स्लीवलेस आपण शिवलं तर ते दंड हे खूप विजिबल होतात आणि आपण आणखी लठ्ठ दिसू. तर अशा प्रकारे तुम्ही स्लीवलेसवाला ब्लाऊज नक्कीच अवॉइड करू शकता. आणि मेगा स्लीवमध्ये आपण मेगा स्लीव इथपर्यंत येतात, मेगामध्ये पप येतात. तर अशा प्रकारे मेगा स्लीव पण अवॉइड करा. का बरं? आपण मेगा स्लीवचे स्लीव शिवले तर हे जे आहे ना, आपले दंड हे थोडंसं बाहेर निघतात आणि आणखी थोडे जाड दिसतात आणि ते विचित्र वाटते, थोडं चांगलं वाटत नाही. तर तुम्ही ह्या दोन पॅटर्नचा स्लीव नक्कीच अवॉइड करू शकता. तर कोणत्या प्रकारचे स्लीव शिवू शकता? तर तुम्ही 3/4 स्लीव येते, एल्बोच्या खालपर्यंत स्लीव येतात, अशा प्रकारे तुम्ही स्लीव नक्कीच शिवू शकता. आणि तुमची साडी ही थोडीशी सिंपल असेल तर छान असं वर्कवाला ब्लाऊज तुम्ही आरी वर्क, आणि आरी वर्क आता ट्रेंडमध्ये आहे, तर तो तुम्ही ट्रेंड तुम्ही फॉलो करू शकता. आता आरी वर्कमध्ये कशामध्ये येतात? जरीची साडी, काठापदराची साडी, अशा प्रकारे आरी वर्क करू शकता. आणि हायली तुम्ही 3/4 स्लीवमध्ये आरी वर्क इझिली येतात. असं तुम्ही 3/4 स्लीवमध्ये आरी वर्क करा. आणि राहिला प्रश्न नाईट फंक्शनमध्ये सिंपल स्लीवलेस लेसवाली बॉर्डरवाली साडी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये छान असं मोतिया वर्क वगैरे करू शकता. आणि छान, आणि आता मार्केटमध्ये खूप सारे रेडीमेड ब्लाऊज अवेलेबल आहे वर्कमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज मिरर वर्क वगैरे येतात, अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज नक्कीच शिवू शकता आणि छान दिसेल. सिंपल साडीवर फुल्ली वर्कवाला ब्लाऊज नक्कीच वेअर करा, खूप सुंदर दिसतं. राहिला प्रश्न फुल स्लीव. आता फुल स्लीवचा ट्रेंड आधी सुरू होतं, पण आताच रिपीट आला आहे लेटेस्टमध्ये. तर तुम्ही फुल स्लीवचा ब्लाऊज पण वेअर करू शकता. फुल स्लीवमध्ये एकच येते की आपले दंड हे झाकून राहतात आणि आपले दंडामध्ये चांगला शेप येतात. म्हणून तुम्हाला सांगते फुल स्लीवचा पण ब्लाऊज नक्कीच वेअर करा, पूर्ण फुल स्लीव. आता नेट साडीवर पण फुल स्लीवचा ट्रेंड सुरू आहे, तर तुम्ही नेटची साडी पण वेअर करत असाल. जाड स्त्रियांचं कसं असते की आपण नेटची साडी वेअर केली तर आपण आणखी लठ्ठ दिसतो. तर अशा प्रकारे तुम्ही गैरसमज आहे, तुम्ही चांगल्या प्रकारे साडी वेअर करा आणि चांगल्या प्रकारे ब्लाऊज वगैरे वेअर करा, तर तुम्ही नक्कीच तुमचा जाडपणा हा कमी दिसेल आणि तुम्ही स्लिम दिसण्यात मदत होईल. तर तुम्ही फुल स्लीवच्या नेट, शक्यतो तुम्ही नेटच्या साडीवर फुल स्लीवच्या नेट ब्लाऊज नक्कीच शिवू शकता आणि नाईट फंक्शनमध्ये चार चौघामध्ये उठून पण दिसाल.
नेक्स्ट ब्लाऊजचा कपडा. आता आपण वेअर करत आहोत. ब्लाऊजचा कपडा हा स्मूथ ठेवा, म्हणजे हलका कपडा आणि मऊ सारखा कपडा, छान असा मुलायम वाला कपडा असा यूज करू शकता. आता मुलायममध्ये कॉटन पण येतात. कॉटन हा कडक राहतात. आपण 1-2 पाण्यामध्ये धुतला तर तो सॉफ्ट होऊन जातात. तर ते काही विषय नाही. तुम्ही कॉटनचा पण कपड्याचा ब्लाऊज वेअर करू शकता, शिवू शकता. शिफॉन, सिल्क, क्रेप वगैरे अशा प्रकारचे स्मूथ हलक्या कपड्याचा ब्लाऊज तुम्ही शिवा आणि वेअर करा, जेणेकरून तुम्ही बारीक दिसाल, स्लिम दिसण्यात मदत होईल. पण कशा प्रकारे तुम्ही कपडा हा अवॉइड करू शकता. जे कडक राहते आणि ते अंगावर असे फुगणारे कपडे राहते ना, ते कापड हा अवॉइड करा. आता कोणते कापड राहतात, जे जरी काटाचे वगैरे राहतात ना, ते जरी काटामध्ये सिल्क पण येतात. तर सिल्क तुम्ही यूज करू शकता. खूप कडक कापड असेल, काठापदर असेल, खूप कडक आपल्या अंगावर आणखी फुलत असेल तर अशा प्रकारे तुम्ही अवॉइड करा. ऑर्गेन्झा कसं राहते, ऑर्गेन्झा हलका राहते पण तो अंगावर फुलते, तर तुम्ही हा ऑर्गेन्झा अवॉइड करा. आणि सी वगैरे असे कपडा राहते त्याच्यामध्ये अंगावर फुलणारे कपडे राहते ना, ते पण ब्लाऊजमध्ये अवॉइड करू शकता. अशा प्रकारे ब्लाऊज तुम्ही अवॉइड करा आणि सॉफ्ट कपड्याचा ब्लाऊज नक्की शिवा. तुम्ही एवढे टिप्स आहे, एवढे टिप्स तुम्ही फॉलो करून तुम्ही ब्लाऊज शिवा आणि ब्लाऊज वेअर करा, तर साडीवर तुम्ही मिसमॅच करून आणि कॉन्ट्रास्ट म्हणून ब्लाऊज वेअर करा, तर नक्कीच तुम्ही 4 चौघामध्ये उठून दिसाल आणि स्लिम दिसाल, बारीक दिसाल आणि स्टायलिश नक्कीच दिसाल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझा व्हिडिओ थोडासा तरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा व्हिडिओ हेल्पफुल वाटेल. आणि मी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ बघत असाल पण माझ्या चॅनलला सबस्क्राईबच नाही करत असाल, प्लीज सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी छान छान व्हिडिओ आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येत जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.